जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्यासमोरच दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं आणि वाद मिटवण्यासाठी पोहोचलेल्या खोतकरांनीच एकाच्या कानाखाली मारली। खोतकर नुकसानीची पाहणी करण्यासाठी बस स्थानक परिसरामध्ये गेलेले होते आणि तेव्हाही हाणामारी झाली आहे। आणि या संदर्भात अधिक जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, आपण दृश्य पाहतोय, बरीच हाणामारी झाल्याचं दिसतंय। या हाणामारी मागचं कारण काय आणि लोकप्रतिनिधी स्वतः तिथे होते, काय नेमकं झालंय? अगदी खरे शब्द आपण जर पाहिलं तर जालना शहरातील बसस्थानक परिसरात ही घटना घडली आणि या ठिकाणी दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। या ठिकाणी आमदार अर्जुन खोतकर हे नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले होते। आपण जर पाहिलं गेलं तर काल रात्रीच्या सुमारास जालना शहरात जोरदार पावसामुळे बसस्थानक परिसरातील जे फर्निचरचे दुकान आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर त्या ठिकाणी गेले होते आणि ही पाहणी सुरू असताना दोन फर्निचर विक्रेत्यांच्या गटांमध्ये या ठिकाणी अचानक हाणामारी झाली आणि त्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हा सध्या व्हायरल होत आहे। आपण जर पाहिलं गेलं तर अर्जुन खोतकर त्यावेळेस उपस्थित होते आणि त्यांनी मध्यस्थी करत या दोन्ही गटातील गौरव विनंती थोडंसं थांबवते। आपल्यासोबत स्वतः जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर सर आहेत। सर नमस्कार, आपण दृश्य जर पाहू शकत असाल, जालन्यामध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि तुम्ही सुद्धा स्वतः मध्यस्थी करताना पाहायला मिळताय, काय नेमकं झालं होतं? नाही काय झालं, जालन्यामध्ये रात्री 12 पासून खूप पाऊस पडला भयंकर आणि आम्ही 4 पासून फील्डवर 4 पासून सकाळी 4 पासून आम्ही रस्त्यावर फिरतो। आता हे सर्व पाहणी करत असताना नुकसान, प्रचंड मोठं नुकसान आहे आणि मग तिथं मी फिरत असताना दोन गटामध्ये जुन्या वादातून काही भांडण सुरू होतं। मी थोडासा बळाचा वापर करून दोघालाही तिथं हाकललं आणि ते दोघांमध्ये मध्यस्थी करून दोघांना मी त्याला वेगळं केलं आणि माझ्या मध्यस्थीमुळे कदाचित मोठं भांडण टळलं। पण अर्जुनजी, आपण दृश्यांमध्ये जसं आपण पाहतोय, तुम्ही कानाखाली मारल्याचा आरोप होतोय, म्हणजे असं सुद्धा बोललं जातं, लोकप्रतिनिधी स्वतः मध्यस्थी करायला जातात, पण हात उचलण्याची गरज काय असते लोकप्रतिनिधींना? समजावून सुद्धा सांगू शकता। असं काय एखादा खून होण्यापेक्षा बरं आहे ना, दोन मोठ्याला एकाला मारलं सापडतं नीट झाले ते दोघ जण बाजूला गेले ना, म्हणजे हॅलो, एखादा खून तिथं होऊ शकला दोन मतामध्ये, मी मारलं त्यात काय वाईट वाटायचं कारण आहे? मी त्याला चांगल्यासाठीच मारलं ना त्यांना। नाही, पण कानाखाली मारण्यापेक्षा दुसरा कोणता मार्ग नव्हता का? नाही, तो बळाचा गरजेचाच होता, बळाचा वापर करणं गरजेचं होतं। मेला असं तिथं मी तरी ऍक्टिव्ह होतो म्हणून झालो, ते भारत भेटलं। बरं, ठीक आहे अर्जुनजी, धन्यवाद तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। जालन्यामध्ये आमदार अर्जुन खोतकर यांच्या समोरच दोन गटांमध्ये हाणामारी झाली आणि त्याच संदर्भात आपण स्वतः अर्जुन खोतकर यांच्याशी बोलत होतो।